तीच शाबू खिचडी खाऊन कंटाळाला असेल ना तर एकदम अशा झटपट होणाऱ्या आपण साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या मिक्स करून आपण एकदम सोप्या पद्धतीने पुऱ्या करूया. हे पुऱ्या ना तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता आणि जर काकडीची कोशिंबीर केली असेल त्यासोबत पण हे छान लागतात. म्हणजे सहज शाबू खाण्याचा जर कंटाळा येत असेल ना तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून एकदम झटपट होणारी साबुदाणा आणि बटाट्याच्या पुऱ्या तुम्ही करू शकता. काय करायचं, सुरुवातीला बटाट्याला चांगलं 2 ते 3 शिट्ट्यामध्ये चांगलं उकडून घ्यायचा. उकडून घेतल्यानंतर त्या करायचं चाळणीमधनं एकदम मॅश करायचा. मॅश केल्यानंतर थोडासा हाताने पण थोडासा बारीक करून घ्यायचा, एकदम बारीक असा. बारीक झाल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं उपवासाचं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ हे मिक्सरमधनंच काढून घेतलं, मिक्सरमधनं बारीक काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये चाळणीनं चाळून घेतलं. जसं पाहिजे तसं, जर तुमचं जेवढं पीठ असेल त्याच्यामध्ये मावत असेल ना तर तसं त्यात तुम्ही थोडं टाकून एकदम असा घट्टसर गोळा करायचा आहे आपल्याला. जर काही वेळेस काय होतं माहिती आहे का, घट्टसर गोळा करायचा आणि 10 ते 15 मिनिटाला असंच ठेवून द्यायचं. हे बघा, त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण बटाट्याचं जेव्हा ते मॅश करतो ना ते बटाट्याचं एकदम तुम्ही हाताने जेवढंही करत ना ते एकदम पातळ पातळ होऊन जातं. त्यामुळे त्यात जेवढं मावल ना तेवढं तुम्ही साबुदाण्याचं पीठ टाकायचं आणि घट्टसर असं तिंबून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पातळ झालं तर मी आणखीन थोडं त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ टाकून घेते. जसं मावेल तसं थोडं त्याच्यामध्ये आपल्याला टाकून साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपलं पीठ हे एकदम असं घट्टसर गोळा होईल. त्याच्यानंतर काय करायचं, याला 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. का होईल, ते एकदम मुरून जाईल. मुरून झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, ते एकदम पुरे आपल्याला लाटायला इजी पडतात. नाही तर मग थोडं झटपट करायचं, मग थोडं पुऱ्याला थोडंसं कडकपणा येते. जर तुम्ही 10 मिनटं ठेवलात ना तर एकदम सॉफ्ट होतात आणि खायला पण त्या मस्त लागतात. कोणीही घरामध्ये लहान असो मोठे असो हे सर्वजण आपण उपवासासाठी बनवून हे पुऱ्या खाऊ शकता. कारण आजकाल काय होतं, शाबूही सतत तेल पण कोणाला खायची पण इच्छा होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, आपण साबुदाण्याच्या झटपट होणाऱ्या पुऱ्या जर केल्यात ना तर आपण डब्याला पण घेऊन जाऊ शकता. आणि कुठं बाहेर जर प्रवासात जात असेल तर तरी पण आपण अशा बटाटा आणि साबुदाण्याच्या पुऱ्या घेऊन जातो. त्या करायचं, थोडासा गोळा घ्यायचा, जसं आपण पुऱ्या म्हणतो ना तसं त्या प्रकारे लाटून घ्यायचं. आणि तुम्हाला जर आकार जर वाकडा तिकडे येत असेल तर असं वाटते बाबा, तर काय करायचं, डब्यानं थोडंसं त्याच्यामध्ये काही पण असं गोल असेल ना तर त्याच्यामध्ये आकार देऊन घ्यायचा. असं डब्बा वगैरे प्रेस करून घ्यायचं आणि ते मस्त असं गोलाहीला आकार असं देऊन द्यायचा. हे बघा, अशा मस्त मस्त गोल गोल पुऱ्या आपल्या काढून घ्यायच्या. आणि तेल आहे ना जास्त कडकडीत तापू द्यायचं, मंद तेलामध्ये, किंवा असं तेल कमी अर्धवट असंही करायचं नाही. चांगलं तेल कडकडीत तापलं ना त्याच्यानंतर गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅस करून हे मस्त अशा आपल्या टम्म अशा पुऱ्या फुगतात. हे बघा किती छान पुरी फुगले. अशा खूप छान पुऱ्या फुगतात. एकदम सोप्या पद्धतीने खायला पण छान लागतात. आणि उपवासासाठी किंवा आपण कुठं फिरायला वगैरे जात असेल तर ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता आणि आरामात अशा मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण व्यवस्थित 2 ते 3 दिवस म्हटलं तरी आरामात राहतात. हे उपवासासाठी कुठं प्रवासाला वगैरे घेऊन जायचं असेल तर अशा एक एक करून सगळ्या आपण अशा पुऱ्या अशा मस्त अशा तळून घ्यायच्या आहे बघा. खूप छान पुऱ्या होतात. हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा की, आणि नक्की ट्राय करून बघा. खायला पण हे खूप छान लागतात. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला असे नवीन व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून